प्रवाशांसोबत अरेरावीची भाषा करणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी सुरू. विभाग नियंत्रकांनी दिले आगार प्रमुखाला आदेश. व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल. एसटी महामंडळ बसमधील एका महिला वाहकाने प्रवाशांसोबत अत्यंत उद्धटपणे आणि अरेरावीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने शेगाव आगार प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल प्राप्तीनंतर कारवाई केली जाणार असल्याचे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि टीकेचे झोड उठल्यानंतर संबंधित महिला वाहकाने आपली बाजू मांडली आहे. तिने दावा केला आहे की मी कोणालाही विनाकारण अरेरावी केली नाही. उलट प्रवाशांनीच मला आधी शिवीगाळ केली. केवळ मला बदनाम करण्यासाठी व्हिडिओचा ठराविक भाग व्हायरल केला जात आहे. दुसरीकडे या प्रकरणाची आता एसटी महामंडळाने दखल घेतली असून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. मी काय करू? ताई, मी काय म्हटलं? तुम्ही जळगाववरून आले, चोपण करायचे होते ना, जळगाव सारखे. जळगाववरून कोण आहे? कलेक्टर आहे? होम मिनिस्टर आहे? मोदी असला तर मी काय करू? मोदी असला तर मी काय करू? मग ते म्हणतात तुम्हाला माझे मॅनेज का? अरे पण माझे मॅनेज करतात ते. पहिला काय अधिकार मला मॅनेज करायला? तुम्ही होते ना? तुम्ही लावलेले चमचा हडाले येतात. तुम्हाला माहिती आहे का नाही? कोण आहे ते सांगा ना, कोण आहे? सर, व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि प्रवाशांशी अरेरावी करणं हे मुळातच चुकीचं आहे. कारण प्रवासी हे दैवत आहेत आणि या पद्धतीने जर वागणूक होत असेल कर्मचाऱ्यांकडून, जर ती जाणून बुजून होत असेल तर निश्चित ते कारवाईला पात्र आहे. पण त्यांची बाजूही समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आगार व्यवस्थापक यांच्याकडून चौकशी अहवाल घेऊन कार्यवाही करणं हे उचित ठरेल. त्यामुळे दोघेही साईड समजून घेणं महत्त्वाचं आहे. चौकशी अहवाल मागवते आहे त्याचा. पण अशा पद्धतीनं अरेरावी योग्य आहे? नाही, निश्चितच नाही. प्रवासी हे दैवत आहे. प्रवाशांच्या जीवावर आपण आहोत आणि त्यांच्याशी या पद्धतीने वागणं हे निश्चितच योग्य नाही.